अगं काय होतंय तुला सुभाष? हे सुभाष उठा. काय झालंय तुला सुभाष? हे सुभाष, अगं तुला बोललो होतं की माझ्या बरोबर उपाशी नको राहू, पण ऐकत नाही. बघा हा तर उपाशी पोटी पाणी पिलीस आणि चक्कर येऊन पडलीस ना खाली. सुभाष अगं तुला उठवू सुद्धा शकत नाही घरी. हे सुभाष उठता का सुभाष? ओ दादा, ओ भाऊ, कोणीतरी या अपंगाला मदत करा. हो दादा, ओ भाऊ, भाऊ भाऊ अपंगाला मदत करा. हे बघा माझी सोबत पाणी पिली आणि चक्कर येऊन खाली पडली. तिला उठवा बरं, उठवा. गाडी घेऊन आलो. खोटं बोलताय तुम्ही. ती पाणी पिणे आणि चक्कर पडली. हे सुभाष अगं बघला तो काय बोलतोय. हे सुभाष उठा. सुभाष अगं सांगू तर तो खोटं बोलतोय म्हणून. हे सुभाष, सुभाष उठा का. हे सुभाष, सुभाष
लागली आहे ग. उठ ना ग सुभाष. परमेश्वरा अरे काशी क्रूर थट्ट वाढली रे माझी. अरे माझ्या आयुष्यातून एक आधारस्तंभ हिरावर घेतलाय का? अरे या जगात गरिबांना जगण्याचा अधिकारच नाही आहे का रे? अरे का करतोस तू असं? का करतोस गरिबांवर अत्याचाराचा? अरे का दिलास मला? का दिलास मला दुःखाचा डोळा? शकलो मला माफ कर सुमन. मला माफ कर. मी तुला एक केलं नाही जाऊ देणार सुमन. सुमन मला माफ कर सुमन. सुमन मला माफ. इथं कुठं झोपलास? अरे काय हालत झाली. शंकर मला माफ कर. माझी इच्छा नसताना सुद्धा तुला घराबाहेर काढावं लागलं. मी काय रे, मी त्या अन्नाचा नोकर माणूस. जसं बोलेल तसं करावं लागलं. पण तू काळजी करू नको. सुमन ताईसाठी मी माझ्या गावाकडे काम शोधलं. माझ्या केलेल्या कृत्याचं प्रायश्चित्त म्हणून का होईना, पण मी सुमन ताईला माझ्या गावाकडे काम बघितलं. शंकर इथं झोपायचं. तुम्ही तरी उठा. तुम्ही तरी उठा. असं तुझं होऊ शकत नाही. तुझी अशी तुझा वाया जाऊ देणार नाही ना शिवाजी. चला आराम कर. अबे काय गुन्हा केला होता बे या गरीब लोकांनी. साला हाल करू झाले. शिकवलं म्हणून वाया जाऊ देणार नाही. आजपासून हा लटका दिवाणची अशी शपथ घेते तिथे आपल्याला शिक्षा होईपर्यंत हा लटक्या दिवाची मस्त बसणार नाही.
रे भोग जीवनाचे कसे दिले नशिबाने